हॅलो, जय शिवराय सर. जय शिवराय, जय शिवराय. बोला ना दादा. सर तुम्ही सांगितल्याप्रमाणेच आपल्याला महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण खूपच पाहायला दिसत आहे आणि शेतकऱ्यांचे फोन सुद्धा येत आहे, हं, हं, हं. की सर पुढील काय परिस्थिती राहणार आणि एप्रिलचा सुद्धा काय अंदाज राहणार हे सुद्धा सविस्तर शेतकरी विचारत आहे, की एप्रिलचा जो पुढील काही महिना आहे, तर त्याचा हं. सविस्तर काय अंदाज राहणार आणि हे पुढील 2-3 दिवस जे आहे ते हे कसे राहणार? तर याच्याबाबत शेतकऱ्यांनी एक महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती द्यावी सर. नक्कीच. आजची जी सुरुवात आहे, पश्चिम महाराष्ट्रातल्या काही भागापासून तर मराठवाड्यातल्या अनेक भागांपासून सक्रिय होणारी आहे. हो, त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर मी तुम्हाला मागे पण व्हिडिओमध्ये सांगितलंय, त्या पद्धतीनं कामे आवरून घ्यायची हो. आणि विषय विनंती अशी आहे, की हे वातावरण भाग बदलत पद्धतीसारखं अवकाळी आहे. बरोबर. तिथे पडणार नाहीत, पण तिथे वारे वगैरे येऊन गहू असेल ते पांगापांगी होणं ह्या गोष्टी होऊ शकतात. हो. हळद उत्पादकांना विनंती आहे 5 वाजेच्या आतमध्ये तुमची कामं विदर्भ आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी आवरून घ्यायची आहेत. हां, हां. म्हणजे गोळा वगैरे करणं, हो, बाकी झाकापाकी करणं, नुकसान होऊ नये म्हणून. बाकी बरोबर. आजचा पाऊस बघा, नाशिक क्षेत्रामध्ये मालेगाव, साक्री, धुळे भागामध्ये, नंदुरबारच्या काही दक्षिण भागामध्ये लवकरच आहे. हं. पुण्याच्या ठिकाणी देखील पाऊस लवकरच आहे. व्याप्ती कमी आहे पुण्याची. हो. त्यानंतर मराठवाड्याची व्याप्ती संध्याकाळपर्यंत वाढते. हं. विदर्भाच्या सुद्धा जो काही छत्रपती संभाजीनगर मार्गे उत्तर भागाकडनं व्याप्ती मोठी राहील सिल्लोड, कन्नड परिसराकडनं. हो. ती भोकरदन, जाफराबाद, बुलढाणा मार्गे तो पाऊस पुढे अकोला, दक्षिण भाग घेत वाशिम जिल्ह्यामध्येही वातावरण सक्रिय कोणत्याही क्षणाला होऊ शकतं हं, हं. दुपारनंतर. हां. तर त्यामध्ये इकडे मराठवाडा सुद्धा आहे. नांदेड, यवतमाळचा भाग संध्याकाळपर्यंत ॲक्टिव्ह होऊन जाईल. परभणी देखील लवकरच ॲक्टिव्ह होईल. त्यानंतर जालना देखील सर्व तालुक्यांमध्ये ॲक्टिव्हिटी आहे. धाराशिव जिल्हा, सोलापूर पट्टा, बीड पट्टा हा देखील भाग भाग बदलत पद्धतीचा आहे. एखादा कोपरा धरला तर धरला. वादळी हो. वाऱ्याशिवाय दुसरा पर्यायच नाही. एवढा मोठा पाऊस या भागामध्ये सुद्धा आहे. हं, हं. आणि जे काही अंदाज रोखलेले भाग आहेत हो. दक्षिण महाराष्ट्राचे, त्या भागातल्या शेतकऱ्यांना विनंती आहे, की पुढील अंदाज तुम्हाला जर समजून घ्यायचा असेल, पुढच्या शेड्यूल समजून घ्यायचा असेल, द्राक्ष बागायतदार उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक नुकसानीमुळे तो अंदाज मी थोडा थांबवलेला आहे. तुम्ही बरोबर. ॲप्लिकेशनमध्ये जाऊन तो अंदाज पाहू शकता. हो. तुमचं माझं किंवा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचं काहीही वैर नाही. बरोबर. ₹250 फी आहे वर्षभरासाठी. तुम्ही ती वन टाईम भरली, की तुम्हाला तिथे अंदाज फ्रीमध्ये मिळून जातात. तर बरोबर. विषय विनंती अशी आहे, की मराठवाड्याच्या पूर्व भागामध्ये नागपूर असेल, जो काही वर्धा जिल्हा असेल, चंद्रपूर असेल, इथे देखील वातावरण सक्रिय आहे. हा झाला पूर्णपणे आजचा शेड्यूल. संध्याकाळच्या 12-1 वाजेपर्यंत का होईना, हा सांगितलेल्या भागाची 30% ची 25% ची व्याप्ती पूर्ण करणार आहोत आणि पूर्ण एप्रिलचा जर शेड्यूल आपण ऐकायचं ठरलं, तर एप्रिल महिन्यामध्ये एकंदरीत 3 टप्प्यामध्ये परत ॲक्टिव्हिटी वाढ दिसते आहे. एप्रिलची सुरुवात तुम्ही पाहताय, आता 30 मार्च आणि 31 मार्च ह्या दोन्ही कालखंडामध्ये पाऊस आहेच. उद्याचा बरोबर. पाऊस आज ज्या ठिकाणी जास्त झाला, त्या ठिकाणी उद्या कमी असणार आहे हो. 31ला. पण परवा 1 तारखेला आणि 2 तारखेला जो काही दक्षिण महाराष्ट्र आहे, म्हणजे आपण ज्याला पहिलेच सांगितलं त्या भागातल्या शेतकऱ्यांना, की तो भाग आणि उत्तरेकडील भाग हा पूर्ण व्याप्ती घेऊन येणार आहे. अशा 3-4 दिवसाचा शेड्यूल आहे. विदर्भ मराठवाड्यामध्ये सतर्कच राहायचं 4 तारखेपर्यंत. याच्यामध्ये हो. विजा, गारी वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. तुम्ही ते थंबनेलवरती पण टाकू शकता. काही अडचण नाही. हे बरोबर. होणारच आहे. हो. त्यानंतर परिस्थिती आपण जर पाहिली, तर पुढे 9-10 मार्चच्या पुढे ह्या वातावरणाची क्रेज थोडी 4 तारखेपर्यंत सरकली, तर ती तारीख पण सरकणार आहे. हं. 11-12 तारखे टायमिंगला दक्षिण भारताकडे पाऊस आगमन करतो. त्यामुळे दक्षिणी महाराष्ट्र, दक्षिणी मराठवाडा परिसर देखील त्यावेळेस आहे. हो. आणि एप्रिलचा तिसरा टप्पा जो आहे, तो 18 पासून ते 22-23 पर्यंत ॲक्टिव्हिटी दाखवतोय. हं, हं. आणि नंतर एप्रिलच्या शेवटचा जो टप्पा आहे, तो सेम टू सेम एप्रिलचीच मार्चचीच कॉपी ती राहू शकते. त्यामुळे बरोबर. शेतकऱ्यांना अशा पद्धतीनं सतर्क राहायचंय. हो. आणि हा महिनाच नुसता हा मार्च नाही, तर एप्रिलसुद्धा असाच आहे. एप्रिल पाठोपाठ सेम ॲज अ कंडिशनमध्ये पुढचा मे महिनासुद्धा आहे. हं, हं. आणि याच्या पाठोपाठ शेतकऱ्यांचे असे सुद्धा प्रश्न आहेत, की याचा पावसाळ्यावरती परिणाम होईल का? तर साहजिकच होणार आहे. पण दुष्काळ नावाची गोष्ट नाहीये. तुम्ही अनेकांच्या मते जसं की आंब्याला आंबे जास्त आले वगैरे, वगैरे गोष्टी. तर असं काही याच्यामध्ये लागू होत नाहीये. टेम्परेचरच्या प्रभावामुळे रिटर्न मान्सूनसुद्धा तेवढाच प्रभावी आहे, ज्याचा पाण्याचा प्रश्न असेल, हिवाळा भरण्याचा प्रश्न असेल, विहिरी भरण्याचा प्रश्न असेल, तळ्याचा भरण्याचा प्रश्न असेल, हो. हा सगळा मिटवणार आहे. बरोबर. तर तुम्हाला या व्यतिरिक्त आजच्या पावसाबद्दल किंवा उद्याच्या पावसाबद्दल किंवा एप्रिलच्या बद्दल अजून काही प्रश्न पडले असतील, तुम्ही ते घेऊ शकता. तर सर हे जे गारपीट होणार आहे, तर कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त करून धोका राहणार या गारपिटीचा? नक्कीच, चांगला प्रश्न आहे. बघा, संभाजीनगरचा जो काही भाग आहे, इथे गारपिटी शेड्यूल बनेल. त्या हो. ठिकाणी गारा तुटणं आणि लगेच पाऊस वाढणं, या दोन्ही गोष्टी होऊ शकतात. त्यामुळे गारा भिजल्या जाऊ शकतात. हं, हं. पण काही असे भाग आहेत मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये, मध्य महाराष्ट्र, विदर्भात
ट्रॅकिंग जर बघितलं तर 4-5 प्रत्येक विभागामध्ये ट्रॅकिंग दिसतायत. एक बुलढाणा जिल्ह्याची ट्रॅकिंग पाहायला मिळते. एक वाशिम जिल्ह्याची सुद्धा ट्रॅकिंग पाहायला मिळते रिसोड वगैरे भागाकडनं. हो. हिंगोलीमध्ये सुद्धा असा ट्रॅक बनलेला आहे, की जिथे गारपीटच्या रडार सिस्टम सक्रिय होऊ शकते. त्यानंतर नांदेड, लातूर, परभणी ह्या हं. पण जिल्ह्याची गारपिटीची बाबतीत व्याप्ती आहेच. हो. आणि बीड जिल्हा सुद्धा समाविष्ट आहे आणि बीडचा जर विषय जर अजून खोलून सांगितला, तर बीडचा केज पट्टा असेल, माजलगाव पट्टा असेल, बीडचा शहर परिसर भाग असेल, इथे देखील गारपीट होऊ शकते. आणि दक्षिण महाराष्ट्राबद्दल तथ्यस्थ भूमिका आहे. तिथला अंदाज आपण ॲप्लिकेशनमध्ये देऊयात. बरोबर, पण नाशिक क्षेत्रामध्ये त्याही वेळेस गारपीट झाली, याही वेळेस होण्याचे अंदाज आहेत. बरोबर. त्यानंतर अकोला, अमरावती या भागामध्ये हो, अकोल्याच्या पासून शेवगाव पट्ट्यामध्ये रेकॉर्ड ब्रेक गारपिटीची नोंद आज संध्याकाळपर्यंत कोणत्याही टायमिंगला होऊ शकते. हा शब्द ध्यानात ठेवा. हो. हे बरोबर. होऊ शकतं. हां. अमरावतीला सुद्धा आजचा पाऊस आहे. यवतमाळ वारंवार कमी व्याप्ती असलेला हा जिल्हा आहे यंदाच्या अवकाळीमधला. हो. तर यवतमाळमध्ये सुद्धा अनेक भागांमध्ये पुसद, डिग्रज भागांमध्ये हे प्रकार घडू शकतात. हं. आणि मराठवाड्याचं जर पाहिलं तर नांदेड जिल्ह्याच्या दक्षिण-पश्चिम भागाची गारपीट सिस्टम सक्रिय होताना 8-9चा टायमिंग घेईल संध्याकाळचा. हां. आणि इकडे रिसोडचा दक्षिण भाग आणि तुम्हाला मागेही सांगितले, आताही पण सांगतोय, की हा भाग देखील आहे जिंतूर वगैरे पट्टे. बरोबर. आणि हं. सर त्याचबरोबर वाशिम जिल्ह्याची काय कंडिशन राहणार? वाशिमचं रूपांतर जे आहे ते 25% च्या आसपास जर पोहोचलं मॉडेलनुसार तर ते 30% दाखवतंय. वाशिमचं वारं, काहूर यामध्ये जास्त वेळ पाऊस घालवणार आहे. हां. पडण्याची क्षमता इथे 60-65% भागांना नाहीये. फक्त वारं, काहूर आहे. हो, पण बाकीच्या ठिकाणी हा पाऊस देखील इथे अपेक्षेपेक्षाही जास्त होण्याचे अंदाज आहेत. हो. आणि यंदाच्या उन्हाळ्यामध्ये ऊस उत्पादक शेतकरी असेल किंवा अनेक फळबाग उत्पादक शेतकरी असेल, खरं तर चिंता तर आहेच. पण ऊस उत्पादकांना ह्या उन्हाळ्यामध्ये अनेक ठिकाणी फायदा देखील होईल. त्यामध्ये टक्केवारी सांगायचं झालं तर 22% निघते. त्यामुळे उन्हाळ्यातला पाऊस जो आहे तो यांना पोषक ठरू शकतो. ज्यांच्या भागामध्ये पाण्याची एक टंचाई आहे आणि जिथे ऑलरेडी झाडं वगैरे सगळ्या गोष्टी तिथे ऑटोमॅटिक पाऊस पडण्याच्या सिस्टममध्ये भाप तयार होऊन पाऊस पडतोच असे भाग आहे गोदापट्टे. तिथे हो. देखील असं चित्र पाहायला मिळू शकतं. बरोबर सर. आणि सर हं. आता आपण जर बघायला गेलो, तर 80% शेतकऱ्यांची जी पिके आहेत, ते घरामध्ये गहू, हरभरा आलेली आहे. त्याचबरोबर हं, हं. 20% शेतकऱ्यांची पिके आता सध्या शेतात आहेत. तर त्यांना तुम्ही काही महत्त्वाचा अंदाज म्हणजे काही सांगणार का तुमच्या माध्यमातून? हे पहा पहिली गोष्ट घाबरले जाऊ नका. कच्चा माल काढण्याचा सल्ला आपल्याकडनं देत नाहीये. बरोबर. उदाहरणार्थ गाव सुटण्याचे चान्सेस सुद्धा याच्यामध्ये असतात. मागील दोन्ही अवकाळीमध्ये बरेचसे गावं सुटलेले आहेत आणि यावेळेसही सुटणार आहेत. पण तुमचं गाव सुटेल याची गॅरंटी कोणीही घेऊ शकणार नाही. फक्त एक विनंती अशी आहे कच्चा माल काढू नका आणि जो काढायला आलेला माल आहे, शर्थीचे प्रयत्न करून तो काढून घ्या. मजुरांनी देखील शेतकऱ्यांना अशा वाईट अवस्थेमध्ये सहकार्य करा. बाकी याच्या पलीकडे काही सांगता येत नाही. बरोबर सर. नक्कीच सर तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल. नक्की धन्यवाद.